भिजू घातले होते तांदूळ आणि उडदाची डाळ, सोबतच थोडीशी हरभरा डाळ टाकली होती आणि यामध्ये आपल्याला आवर्जून 1 चमचाभर मेथीचे दाणे टाकायचे आहे। तर हे बघा कसं फुगलंय। रात्रभर भिजत ठेवलं आणि आता मी करत आहे सकाळी इडली। तर तुमच्या बरोबर शेअर करते। आता सर्वात प्रथम आपण फोडणीचं वरण मी बनवून घेणार आहे इडली सोबत। तर कशा प्रकारे मी वरणाला फोडणी देते तर तुम्हाला आता दाखवते बघा। आता इथे मी हा कांदा चिरून घेतला आहे, हा टोमॅटो आहे, हा कढीपत्ता, कोथिंबीर, इथे जिरं मोहरी आणि इकडे अंबारी मसाला, 1 चमचाभर लाल तिखट आहे, थोडंसं शेंगदाण्याचं कूट आहे, मीठ, हळद आणि आता आपण सर्वात प्रथम पातेल्यामध्ये तेल घालून घेऊया। तेल जरा थोडं जास्त घालायचं। इकडनं मी हे इडलीचं भांडं ठेवू, कारण हे पाणी गरम होईल, गरम उकळेपर्यंत हे पाणी। आता यामध्ये मी हे तेल चांगलं गरम झालं, आता यामध्ये जिरं मोहरी टाकून घ्यायचं, जरा अशी तडतडू द्यायची। त्यानंतर आपल्याला आता हा कांदा टाकून घ्यायचा। कांदा छान लालसर परतून घ्यायचा। यामध्ये एक हे सांगते तुम्हाला, टिप्स सांगते। हे भांडं काळं होऊ नये म्हणून आपल्याला 1 लिंबाची काप यामध्ये घालायचं आहे, जेणेकरून आपलं भांडं जास्त खराब होणार नाही, घासण्यालाही आपल्याला तकलीफ होणार। तर ही अशी खोड आपल्याला टाकून घ्यायची आहे। आता हे छान कांदा आपल्याला लालसर परतून घ्यायचं आहे। कोथिंबीर मी आता घालणार आहे। परतून घ्यायचे। आता टोमॅटो घालून घेते। थोडं आपल्याला तेलामध्ये चांगलं असं फ्राय होऊ द्यायचंय, मिक्स होऊ द्यायचंय चांगलं। टोमॅटो छान तेलामध्ये परतून घ्यायचा। मी काढलेला जो मसाला आहे तर तो मी आता सर्व यामध्ये घालून देणार आहे। त्यानंतर आपल्याला छान तेलामध्ये अगदी 5 ते 10 मिनिटं आपल्याला हा जो टोमॅटो आहे तर तो परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। वरणही खूप छान टेस्टी होते, खाण्याला चव खूप छान येते यामुळे। बघा तुम्ही आता इडली सांबार मी काही केलेलं नाही, तर इडली सांबारच्या ऐवजी आपण असं फोडणीचं वरण टोमॅटो कोथिंबीर हे घालून सुद्धा छान लागतं। त्याबरोबर तुम्ही आवर्जून करून बघा, कारण आपल्या इथं इडली सांबार कोणी जास्त पसंती देत नाही, कारण त्यामध्ये सगळं असतं, मुलांना आवडत नाही। तर मी आता अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे। होऊ द्यायचं आहे आणि नंतर मग आता मी हे वरण, आता ही तुरीची डाळ आहे तर ही मी यामध्ये घालणार आहे। इथे माझ्याकडे हा छोटा ब्रश आहे, मी हा तेल लावण्यासाठी घेतला आहे, कारण जेणेकरून आपला हात बार खराब होणार नाही आणि आपल्याला धुण्याची गरजही पडणार नाही। हा छोटा ब्रश आहे माझ्याकडे, तर यावर मी तेल लावून घेते। तुम्ही हाताला लावा किंवा तुमच्याकडे जर असा ब्रश असेल तर तुम्ही त्याने लावू शकता। त्याचं सर्व यांना लावून घ्यायचं, म्हणजे इडली पटकन घेऊन माझं 3 प्लेटचं भांडं आहे, खूप जुनं भांडं आहे मी घेतलेलं, बऱ्याच दिवसात
स्टीलचे पण आहे, मला तर स्टीलचं भांडं घ्यायचंय, कारण असं म्हटलं जातं की या जर्मनच्या भांड्यामध्ये खाऊ नये, आपल्या शरीरासाठी ते चांगलं नसतं. आपल्याला हे बॅटर यामध्ये टाकून घ्यायचं. हे बघा कसं फुललंय. थंडी असूनही खूप छान फुललं. याला स्पंज खूप छान येतो या इडल्यामुळे. गॅस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. छिद्र आहे, ही जी इडली आहे, तर या प्लेटचं हे छिद्र बरोबर या इडलीवरती यायला पाहिजे. वरण आपल्याला जास्त असं खूप पण उकळून घ्यायचं नाही, कारण की जास्त उकळल्यानंतर त्याची चव बदलते. तर अशी हलकीशी आपल्याला उकळी काढायची वरणाची. बस एवढंच आपल्याला उकळा फुटू द्यायचा. ही बघा आपली आता इडली तयार झाली. मी आता यामध्ये चाकू टाकते, तर आता क्लीन येत आहे. हे बघा दिसत नाही, काहीच नाही. आता ही इडली आपण तयार काढून घेऊया. हे बघा अशी एकदम मऊसूत इडली आपली तयार झाली. एकदम छान. खोबरं, शेंगदाणे, कोथिंबीर